नैवेद्यार्थे शेषपंचामृतं नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग स्टोरीच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आज मी चाललेलो आहे माझ्या गावी संगमेश्वरला. दत्त जयंतीचा उत्सव आहे उद्या, त्या निमित्ताने. सो आता माझी रात्री 11:30ची ट्रेन आहे ठाण्यावरून, कोकण कन्या एक्सप्रेस. तर आता वाजलेलं आहे रात्रीचे 10:30. आता आम्ही निघतोय. माझा एक भाऊ आणि एक बहीण हे दादरला बसणार आहेत. दादरवरून ते ठाण्याला आम्हाला भेटतील. सो सगळा प्रवास कसा असेल काय असेल मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवेनच. आणि उद्या दत्त जयंतीचा उत्सव हा खूप मोठा असणार आहे, कारण हे वर्ष जे आहे ते 75वं वर्ष आहे दत्त जयंती उत्सवाचा आमच्या गावी. तो माहोल आणि तो कसं सण साजरा होईल हे या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी दाखवणार आहे. गेल्या वर्षी मी एकटाच गेलेलो, यावर्षी माझे वडील असणार आहेत माझ्यासोबत. सो मी माझ्या वडिलांसोबत चाललो आहे. आता रात्रीची माझी ट्रेन आहे. सो चला जाऊया. पॅकिंग वगैरे सर्व झालेली आहे. सो निघूया. हा माझा भाऊ साहिल गोरे आणि ही बहीण आहे माझी, तिची मुलगी. हाय. आप लोग कितना बजे आएंगे? हम लोग 10:50 तक टाइम 11:58 गाडी सुटलेली आहे ठाण्यावरून. थोडी लेटच आहे, बघू आता किती वाजता पोहोचते संगमेश्वरला. सकाळचे 4 वाजता आहेत आणि सध्या मी आहे खेडमध्ये, बघू शकता. संगमेश्वरचा टायमिंग होता 4चा, आता 4 खेडलाच वाजलेत. बघूया किती वेळ लागतोय संगमेश्वरला यायला. चिपळूण स्टेशन. पण झोपायला भेटलं का तुला इथे? गुड मॉर्निंग मित्रांनो. मी सकाळी 5:30 वाजता माझ्या गावी आलो आणि आता मी चाललेलो आहे जिथे दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो त्या ठिकाणी. एक गोठलवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावी तो दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. तर मी रेडी आहे. तर आता बघूया, रिक्षा आलेल्या आहेत, त्या रिक्षामध्ये बसून आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत. तो चला जाऊया. मी एस टीची काढली, एस टीची लगेच भेटली मला. मग रिटर्नची पण मी एस टीचीच काढलेली. बोलतो त्या गाडीने येणार असेल तर सांग.
सांगितलं ते म्हटलं की तुमच्या बरोबर येणार नाही तसं मग तुम्ही येणार असेल मग ते एकदा बरोबर बोललो मग बघतो प्रयत्न करतो भेटले ना मला खाली तुम्ही 15 होते ना तुम्ही 15 होते ना
दिगंबरा रे दिगंबरा हे दिगंबरा रे दिगंबरा हे दिगंबरा रे दिगंबरा दक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा तुरवरा विमान उतरायाची कपाळी केशरी गंध हातभारामध्ये आपले असे बरेच व्यक्ती आहेत ज्या तिथे आपल्या सोबत आहेत आणि काही असे बरेच व्यक्ती आहेत जे आपल्या काही कारणास्तव सोबत आलेले नाहीयेत. तर त्यांच्या आपण सर्वांचेच आपण मनापासून त्या सर्वांचे आपण हार्दिक आभार मानू. तर सर्वप्रथम आज आपल्या ज्या देवळाची लाइटिंग म्हणा किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपले महत्वाचे आपल्या घरचे जावई न म्हणता आपल्या घरचे एक मित्र, आपल्या घरचा एक म्हणतो ना सखा बंधू, तर आपले सुजन महादेव, श्री सुजन महादेव यांनी संपूर्णपणे लाइटिंग आणि आतलं डेकोरेशन वगैरे
आणि जो काय खर्च येतो त्यांनी मॅनेज करून आणि आपल्या वेळेत ऍडजस्ट करून ते काही कारणानिमित्त मुंबईला जाऊन पुन्हा मुंबईतून परत आपल्यासाठी खास आलेले आहेत. तर त्यांचा आपण सर्वात पहिला आपण सत्कार करू. श्री सुजन महादेव, श्री सुजन महादेव, श्री सुजन महादेव यांचा सत्कारण्यासाठी तर त्यांचा आपण एक शाळा आणि श्रीफळ देऊन आपण त्याचा सत्कार करणार आहे. तर त्यांना श्री दिलीप सोली त्यांचा सत्कार करतील. टाळ्यामध्ये कंडिशन श्री राजेंद्र गोरे यांच्याबद्दल सांगण्यामध्ये तर एक वडिलांप्रमाणे आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन असतं त्यांचं नेहमीप्रमाणे आणि त्यातल्या त्यात एक नवीन पिढीमध्ये जे ऊर्जा निर्माण करतात आणि त्यांचा आशीर्वाद दरवर्षी असा लागतो आणि याच्या पुढेही आमच्या वरती असू दे यांची एक देवाचरणी आम्ही प्रार्थना करतो की तुमचा आशीर्वाद असाच नेहमी सोबत राहू द्या. आणि राजेंद्र गोरे यांनी आपल्या ह्या 75 वर्षानिमित्त इतरही वर्ष असतोच त्यांचा पण ह्या वर्षी त्यांनी 2 वेळ म्हणजे 2 दिवसांचं पूर्णपणे जेवण आणि 10,001 रुपये त्यांनी आपल्या 75 वर्षानिमित्त तसेच मंडपानिमित्त त्यांनी आपल्या देणगी स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करण्यासाठी आपण बळीराम सोलिम श्री बळीराम सोलिम यांना बोलवूया. शाळेवर श्रीफळ देऊन आपण त्यांचा सत्कार करूया. गोरे काका यांना नेहमीच विनंती आहे गोरे काकी त्यांच्याही पाठी असू द्या आणि नेहमीच पैसे तुम्ही आमच्या पाठीशी आहात असे सोबत असे दरवर्षी संपूर्ण परिवारासह तुम्ही आलेच पाहिजे हे माझी आणि माझ्या सर्व कुटुंबाची तुम्हाला एक सोलीपर्वाची विनंती आहे. आणि आताच मिळेल्या माहितीच्या सूत्रानुसार आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर आपण एक सुंदर एक गाण्याचं बोलून जाऊ द्या की बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे काका काकी, हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरे का आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करा. आम्हाला पण तुमच्याबद्दल खूप खूप आपुलकी आहे. सर्व फॅमिलीने आम्हाला आपलंसं करून घेतलंय त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. थँक्यू. आणि अशीच सेवा आमच्या तुम्ही घडू दे आणि दरवर्षी आम्हाला येण्याची सद्भाग्य लाभू दे हीच शिसवळ चरणी प्रार्थना. काका 2 शब्द. धन्यवाद. तर आपण अजून एक नाव आहे श्री तुकाराम लक्ष्मण गुरव यांनी 11,000 रुपये आपल्या 75व्या उत्सवानिमित्त त्यांनी आज मंडपासाठी दिलेले आहेत. तर त्यांचे आज आपल्यामध्ये आले नाही काय कारणास्तव पण त्यांचेही आपण एक मनापासून सगळ्यांचे आभार मानू आणि असेच दरवर्षी यावर्षी तुम्हाला जमला नाही तर आपण पुढच्या वर्षी नक्कीच भेटू. तर ते आले नाहीत पण त्यांच्या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार साहिल गोरे त्यांचा सत्कार आपण ऍक्सेप्ट करतील. श्री अक्षय सोली यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आहे. टाळ्या टाळ्या टाळ्यामध्ये कंजूसी होते भरपूर. यांचा सत्कार झाला याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे का? माझे शब्द मी नंतर सांगेन की उमेश धोंडूगुरो श्री उमेश धोंडूगोरे यांनी आपल्या 75व्या दत्तजयंती निमित्त 5,001 रुपये आपल्या देणगी स्वरूपात त्यांनी दिलेले आहेत. तर त्यांचाही आपण एक छोटासा शाळू श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करूया. तर दिलीप सोली त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद धन्यवाद. पुढील आपले दत्तभक्त आहेत संजय भिकाजी गोरे. श्री संजय भिकाजी गोरे यांनी सुद्धा दत्त जयंती वर्ष 75 या निमित्त 5,001 रुपयाची देणगी आपल्या मंदिरासाठी दिलेली आहे. तर त्यांचाही आपण शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. हर्षद त्यांच्या ठिकाणी हर्षद एक आपला युट्यूब ब्लॉगर आणि 1 वर्षापूर्वीचा आपला खास मित्र त्यांच्या ब्लॉग आहे. तर यांच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. राजेंद्र सोले यांचा सत्कार
काय करतील आणि त्यांनी सुद्धा यावर्षी एकटा आले पण पुढच्या वर्षी नक्कीच दोघं या ही आम्ही दत्त जयंती निमित्त श्री यशवंत जावळे यांनी सुद्धा 75व्या वर्ष दत्त जयंती महोत्सवानिमित्त 5,001 अशी रोख रक्कम दिलेली आहे. त्यांचा या आपण शाळा आणि शिकवून सत्कार करूया. यशवंत जावळे यांचा सत्कार करतील श्री लक्ष्मण दाडवे. काळ्यात कंजूसी होते. जेवण वाटलं कमी झालं होता. काळ्यामध्ये कंजूसी नको. गुलाबजामुन जास्त झाला वाटतं थोडासा. राजश्री मुंडेकर यांनी सुद्धा आपल्या दत्तजयंती कार्यक्रमानिमित्त 11,111 यांना येणे आपल्या मंदिरानिमित्त आणि 75व्या वर्षानिमित्त त्यांनी आपल्याला 11,111 रोख रक्कम दिली आहे. त्याच्यात आज आपल्यासोबत आले नाहीये काही कारणास्तव तर त्यांचा सत्कार ऍक्सेप्ट करतील सो शुभांगी सुरे. सत्कार करण्यासाठी श्री राजेंद्र गोरे. काळ्यामध्ये थोडी कंजूसी नको. हे जे मंडप बांधलं गेलेलं आहे त्याचे आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की आम्ही बांधू म्हणून आणि आमच्या मनीदानी पण नव्हतं. फक्त आम्ही कोशिश केली आणि आम्हाला त्यांनी आम्हाला मदत केली. आमच्या पाठीमागे राहून काही देणगी देऊन काही कोणी आपल्या बोलल्याप्रमाणे काही आपली मदत मोठी छोटी जी केली आम्ही एकत्र करून आणि ज्यांनी केलेलं त्यांना भक्तप्रसाद पूर्णपणे त्यांना हवे. आणि जरी आणि इथे आता बंद पाडल्यानंतर जे काही आपल्याला सर्व प्रसादाचा मिळेल मान मिळेल किंवा प्रसादाबद्दल काही त्यांनी तुम्ही प्राप्त करा आणि सर्वांना सुखी संपन्न ठेवा. इथे आलेल्या लोकांना गोष्ट काय त्यांनी याच्यापुढे आणि अशीच मदत करावी आणि सर्वांनी एकत्र येऊन आमच्या पाठीशी राहून आम्हाला मदत करावी मार्गदर्शन करावं हेच म्हणताय आणि असंच राहत जाऊ दे पूर्णपणे शेवटपर्यंत. सद्गुरूंच्या कृपेने सगळं काही ठीक होऊ दे. सगळ्यांना आनंद आणि सगळ्यांना मिळत हॅलो. तर एक गोष्ट नमूद करायची होती की सालावतप्रमाणे आपण जे काही छोटी मोठी रक्कम आपल्या परिवार आपेश सोरी परिवार यांच्याकडून जी जमा व्हायची 1,60,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होते तर त्यामधून आपण 1,10,000 रुपये यावर्षी आपण खर्च केले. तो म्हणा आपले पत्रे म्हणा किंवा साईडचा करंग म्हणा इतर ज्या गोष्टी आहेत त्या या खर्चामधून आपण वजा केलेल्या आहेत. 60,000 रुपये आपण रक्कम ठेवलेली आहे आपल्या अकाउंटमध्ये. सॉरी 50,000 रुपये आपण अकाउंटमध्ये ठेवलेले आहे. ती उरलेली जी रक्कम आहे ती मंडपासाठी म्हणजे आपल्या मंडपासाठी वापरलेली आहे पण ते कालांतराने आपल्या अकाउंटमध्ये हळूहळू जमा करतील तर त्याबद्दल आपण सर्वांचे आपण आभार मानू. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण इकडे आलेलो आहोत जिथे गणू सोलीम महाराज जे होते त्यांच्याकडे दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांचं इकडे वास्तव्य होतं. त्यांची इकडे समाधी आहे तुम्ही बघू शकता. आणि हा वाडा होता म्हणजे ध्यानस्थ वगैरे होण्यासाठी दत्त भक्त होते ते मोठे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता इकडे आलेलो आहोत सहकुटुंब. हा वाडा होता इथे समाधीचे दर्शन घ्यायला. क्या उधर ही तो जा रहा है. समाधी बांधली समाधी स्वतः बांधलेली. मला वाटतं इथं ते वाडा ग्रुप असते ते ध्यानात बसत होती असते. इकडे पडवी पण नाही बघ ना असे.
आपलं काय, इथं काय करतोय? नशीब बोललेलं आहे. प्रीमियम बाय प्रीमियम. नको त्याच्यात. शाबाश बेटा. तुमसे ना हो पाएगा. बुद्धि बहुत तेज है तुम्हारी. फोटो काढ ना, फोटो फोटो हे कुठे कॅमेरा कुठे आहे? अरे काय हे बघ काय टाकलंय. हा काय अरे कुछ नहीं है. अरे यार रुको वापस. संपलं. इथे बघा मामी. केकचा कोणी फोटो काढला की नाही? तू मग थांब. आता अरे मामी पहले मामा को देने दे. साइड साइड क्या कर रहा है? अरे मामी वापस रखो. तू क्या है? हे साईड लाव. कसा युट्यूबर सततच व्हिडिओ मामा हसते भी. कसं चालणार बिझनेस? अरे मी लक्ष अरे मधू बाजूला. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? अरे बाजूला हो ना. अरे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. राइशा बोलते भाई चलो खाओ जल्दी. अकल अरे रात्री झोपायचं. नाही मी त्याला मध्ये उभं कर, आपण सगळे इथे राहू. टायमर लाव. हा टायमर लाव त्याला. पोझिशन घ्या प्रत्येकाने. पोझिशन घ्या.